आमच्या वाडीचा गुढीपाडवा. पाडव्याला पूर्ण वाडी भरते. मुंबई आणि आसपासचे चाकरमानी आपापल्या परीने तर कोणी बस करून आदल्या दिवशी गावाकडे निघतात. पाडव्याला सकाळी पोहोचल्यावर प्रत्येक घरात अंघोळ करून पूजा आणि गुढी उभारायला सुरुवात करतात. प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारली जाते. मग लोक पालखीच्या सजावटीला जमतात. सजावट होते. मग सगळे घरी जाऊन ठरलेल्या रंगाचा कुर्ता घालून पालखीजवळ जमतात. त्यात बाजेवाले पण असतात आणि त्यात त्यांची खरी रंगत असते. मग पालखीला सुरुवात होते. सर्वप्रथम पालखी वाडीच्या मंदिराजवळ नेऊन पूजा केली जाते. मग होळीच्या कोंडावर प्रदक्षिणा घातली जाते. त्यात लहान मुले झेंडे घेऊन मिरवत असतात. रंगांची उधळण केली जाते. जणू काही धुलवडच आहे. सगळे हसत असतात. जल्लोष असतो. त्यानंतर घर घेण्यास सुरुवात होते. म्हणजे प्रत्येकाच्या घरात पालखी नेली जाते. तिथे घरातील स्त्री पालखीचे स्वागत करते. पालखीचे पाय पाण्याने धुतले जातात. पूजा करून पालखी रांगोळीने सजवलेल्या जागेवर ठेवली जाते. मग त्या घरातील प्रत्येकजण देवाची पूजा करतो. ओटी भरली जाते. मग गाराणं बोललं जातं. कुठे काम बघी कामात लक्ष लागू दे. कामात काय लक्ष बरोबर लागत नाही. ठेवशी दरवर्षी मी तेच सांगत असतो देवा. नीट लक्ष लागू दे. मुलाबाळाला लक्ष लागू दे. सुखी ठेवशी ठेवशी सुखी ठेवशी. गेल्या वर्षी नवस पडलेलं तोरण मुलावरून मुलगा होऊ दे म्हणून मुलगा झाला. तोरण जिंकला. गुडगुडीत एकदम मुलगा झाला. मुलगाकडे तरी लक्ष दे. देवच म्हणतोय कामाला लागल लक्ष देईल. लक्ष देईल. नैवेद्य दिल्यावर पोरं आपल्याला काय खायला मिळेल याची वाट बघत असतात. कारण प्रत्येक घरात आपापल्या परीने जमलेल्या लोकांना त्या घरातून खाऊ मिळतो. मग ते शेवबुंदी, पुरणपोळी, कचोरी, चिवडा किंवा थंडा असेल तर प्रत्येकजण घरातील स्वखुशीने खाऊ देतात. कोणी दिला नाही तरी काही हरकत नसते. असं वाडीतील प्रत्येक घर घेत घेत पालखी समारोपाच्या जवळ येते. शेवटचं घर घेईपर्यंत संध्याकाळ होते. मग ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात ते म्हणजे पालखी नाचवण्याची प्रथा. पालखी नाचवण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. शंकासूर पण जोडीला असतो. आपापल्या खेपीत पालखी नाचवली जाते आणि त्यात एक उत्साह असतो.
अखेर पालखीच्या कार्यक्रमाचा समारोप होतो. मग अखेर रात्री पालखीला घेऊन नदीवर जातात. तिथे अंघोळ करून वाडीतील वरिष्ठ लोक तांदळाची खीर बनवतात. ती खाण्यासाठी सगळ्यांची झुंबड उडते. ते सगळं आटपून लोक घरी येतात. प्रत्येक गावात शिमगा वेगवेगळ्या रीतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी 5 दिवस शिमगा असतो, तर काही ठिकाणी 12 दिवस चालतो. आणि आमच्या वाडीत पाडव्याला हा शिमगा साजरा केला जातो. तर हा होता आमच्या वाडीचा गुढीपाडवा.